कुस्तीला सुरुवात करा. शबास. कुस्तीला सुरुवात झाली. रेड कास्टूमची सोनाली म्हणली कुळे कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. खरोखर इथं भारतमध्ये पडणार गणेश जगताप पडणार आले. एक नंबरचे सिकंदर शेख आणि अजय बनवाल तयार रहा. समोरून खेमे नावाची पकड घेतलेले सोनाली मंडलिकरा विशाखा चव्हाण त्यातून निसटण्याचा प्रयत्न पुन्हा होईल पटकन पुन्हा चक्कर भिडायला लागला. अशी मानवत शहरामध्ये मी पुणे जिल्ह्यातही दिदी मैदानाला कायम महाराष्ट्रात सगळीकडे असतोय पण इतक्या उशीरपर्यंत तुमची वाट बघत बसलेलं कुस्ती शौकीन मी पहिल्यांदा मानवत मध्ये बघतोय. आता जवळजवळ 11:30 वाजत आलेले. हे सर्व श्रेय आमचे सुनील भाऊ असतील संतोषदादा असतील आणि त्यांचे सर्व सहकारी सुरुवातीपासून आतापर्यंत अतिशय चांगलं नियोजन आयोजन केलेलं आहे. या मैदानाचं नाव लोक काय कोण आज 4 मैदान असताना सुद्धा सुनील भाऊंच्या शब्दावरती पुण्यातच 4 मैदानच्या तारखांते पण मला मानवतला जायचंय म्हटलं आणि हे मैदान आज मी महाराष्ट्रात सांगू शकतो. मैदान बघावं तर मानवतचं बघावं. मानवतचं मैदान बघावं. कुस्ती शौकीन सुद्धा धन्यवाद पात्र आहे. मंडलिक पैलवानांना कब्जा घेतलेला आहे. वाढदिवसाचं औचित्य साधून घेतलेलं कुस्ती मैदान. दिले आप जियो हजारों साल हर साल के दिन हो 50,000. आपल्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या निमित्तानं हे मैदान घेतलेलं आहे. देव कार्य देश कार्य धर्म कार्य आणि राष्ट्र कार्य याच्यातून घडत आहे. व्यसन आणि फॅशन व्यसन आणि विनाश याच्याकडे उभी असणारी तरुण पिढी माग खेचण्याचं काम कुस्ती खेळ करत असतोय. आता विधान भवनात सुद्धा अनेक पैलवान आमदार आहेत. महेश दादा लांडगे असतील करमाळ्याचे आमदार नारायणबा पाटील असतील भोरचे आमदार शंकरभाऊ मांडेकर असतील. विधान भवनात सुद्धा अनेक आमदार पैलवान आमदार आहेत. कुस्ती हाच कुस्ती हा श्वास पुन्हा एकीकडे सरवण्याचा प्रयत्न सोनाली मंडलिकचा. या महाराष्ट्राच्या मातीत असताना खेळ कुस्ती ही महाराष्ट्राची माती संतांच्या सुरांच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या पराठ्य पैलवानाच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आणि या मातीतील अस्सल रंगला खेळ म्हणजे कुस्ती. ही माती नीती जपते. आपण मानवतकरांनी नीतिमत्ता जपलेले. ही माती नाती जपते. आपण सर्वांनी नाती जपलेले. ही माती शेती जपते. आपण सर्वांनी शेती जपलेली. ही माती वर्धुंकी आणि पुरुषार्थ जपते. आपण वर्धुंकी आणि पुरुषार्थ जपलेला आहे. अशी माती. छंद नाही रामाचा तो देह काय कामाचा. रामाचा छंद असावा लागतोय. म्हणून मातीतील घाम आणि मनातील राम म्हणजे कुस्ती. मातीमध्ये घाम गाळल्याशिवाय आणि मनामध्ये राम असल्याशिवाय कुस्ती होत नाही. जगण्याचं कारण आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती. जगण्याला कारण असावं लागतं त्यावेळी आयुष्याचं तोरण बसत असते. या मातीशी नाळ आणि विठ्ठलाची जपमाळा म्हणजे कुस्ती. जीवनाचा गुलाब आणि बुलेटवरचा रुबाब म्हणजे कुस्ती. शिस्तीमध्ये मस्ती त्याचं नाव कुस्ती. खेमे नावाची पकड घेतलेले पुन्हा सोनाली मंडलिक टोलून पाठीमागे जाण्याच्या प्रयत्नात आणि विशाखा त्याच्यातून निसटण्याचा प्रयत्न करते. नुसतं मुलांच्याच महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा होत नाही. गेल्याच महिन्यामध्ये सोलापूरला 4थी महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे अमृता पुजारी 4थी महिला महाराष्ट्र केसरी झाली आणि वेदिका ससाने
ही महिला उपमहाराष्ट्र केसरी झाली कुस्ती करा. हा बाहेरून कोणी बोलू नका. ज्याचं त्याला कोणत्या मगाशी सांगितलं स्मशानापर्यंत सगळी जाते ती तिथनं पुढचा प्रवास ज्याची त्याला करायचा असतोय. तसाच कुस्ती खेळ आहे. सांगितलं तरी मदतीला कोण जात नाही, ते नियमात बसत नाही. शरीर धर्म खलुधर्म साधना सगळ्या गोष्टी विकत घेता येतात, पण शरीर विकत घेता येत नाही. त्याच्यासाठी कष्ट करावं लागतं, मेहनत करावी लागते, व्यायाम करावा लागतो. रात जितनी अंधेरी होते तारा उतना ही चमकता है. बस गरगर 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 चकार फिकायला लागलेला आहे. मानवत आज कुस्तीमय झालेला आहे. जशा आषाढी कार्तिकेला वारकऱ्यांच्या वाटा पंढरपुराकडे जाता, तसा आज कुस्ती दंगल घेतली सुनील भाऊ, संतोष भाऊ आणि तुमच्या सर्व सहकाऱ्यांनी. आज सगळ्या महाराष्ट्रातल्या पैलवानच्या वाटा या मानवत शहराकडे आल्या. हे कशामुळे? तुम्ही घेतलेल्या या कष्टामुळे. आणि याला औचित्य काय तर 45वा वाढदिवस. राज्यमंत्री या परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री मेघना दिदी साकोरे बोर्डीकर यांच्या वाढदिवसाचं औचित्य. असाच 100 वर्षापर्यंत मैदान घेण्याचा योग यावा. चला कुस्ती करा. सॉरी बनले टाळ्या तरी करा. चला 2 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. सोनाली, वैष्णवी, विशाखा 2 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. स्वारी भरून लांबवण्याचा प्रयत्न. स्वार अशी ही कुस्ती, मुलींची कुस्ती. मुली सुद्धा कुठल्या क्षेत्रात कमी नाहीत. मगाशी सांगितलं हम में कुछ कम नाही म्हणून सगळ्या क्षेत्रात पुढे यायला लागलेले. मराठा साम्राज्यामध्ये नुसते पोलादी मनगट जळलेले नाही, तर मराठा साम्राज्यामध्ये पहिली तलवार घेऊन महिला पुढारी वीर शिवकाशी यांची पत्नी. म्हणून नुसती पोलादी मनगट हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले नाहीत, तर बांगड्या सुद्धा धुंडलेले या स्वराज्यासाठी. आणि नागपट्टी लावण्याचा प्रयत्न पुन्हा एक आणि पंचाच्या निर्णयानुसार सोनाली मंडलिक विजय झालेले. 40 रन